रोहित पवार सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेत। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तपासासंदर्भात या भेटी दरम्यान विचारणा केली जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेत रोहित पवार, नेमकं आज काय माहिती ते सीआयडी ऑफिसकडून घेऊ शकतात किंवा काय अधिकचं या सगळ्या संदर्भात सीआयडी कडे विचारणा केली जाऊ शकते? श्रुती, खरं तर रोहित पवारांची सीआयडी ऑफिसला आतापर्यंतची तिसरी भेट आहे। ती म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये सीआयडीने आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे त्याची माहिती घेण्यासाठी सुद्धा रोहित पवार सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। याआधी आपल्याला माहिती आहे की रोहित पवारांकडे असलेले पुरावे त्यांनी सीआयडी ऑफिसला दिलेले होते। मात्र कर्नाटकामध्ये जो 0 FIR झालेला होता तो महाराष्ट्रामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। जो सीआयडीकडे आलेला आहे त्या संदर्भामध्ये नक्की काय कार्यवाही केली याची विचारणा करण्यासाठी आज रोहित पवार जे आहे ते सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने रोहित पवारांकडून अनेक शंका प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते। त्यांनी थेट जाहीर पत्रकार परिषद घेत आपल्या मनातल्या शंका ज्या आहेत ते थेट व्यासपीठावरती मांडलेल्या होत्या। मात्र अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जो आहे तो सध्या सीआयडी करते आणि सीआयडीकडे आतापर्यंत जे काही दिलेले पुरावे आहेत त्याचबरोबर VSR कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची जी रोहित पवारांची मागणी आहे ती म्हणजे VK सिंग यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्या अनुषंगाने अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही त्याची विचारणा करण्यासाठी सुद्धा रोहित पवार जे आहेत ते सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आता सीआयडी अधिकाऱ्यांकडून आज रोहित पवारांना भेट घेतल्यानंतर नक्की काय माहिती दिली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे हे रोहित पवारांनी सीआयडी कार्यालयामध्ये दिलेले आहेत आणि आज सीआयडी कडून रोहित पवारांना नक्की काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेणार आहोतच। या भेटीनंतर रोहित पवार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार का याकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।